नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं वायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। आज एनटीए कडून एक रिझल्ट जाहीर करण्यात आलेला आहे। तो रिझल्ट म्हणजे काय आहे तर प्रत्येक स्टेट वाईज आणि सेंटर वाईज प्रत्येक विद्यार्थ्याचा रिझल्ट डिस्प्ले करण्यात आलेला आहे। हे कोण सांगितलेलं होतं तर माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं होतं की सर्व विद्यार्थ्यांचा पूर्ण ऑल ओव्हर इंडिया मधल्या विद्यार्थ्यांचा हा रिझल्ट तुमच्या वेबसाईटवरती डिस्प्ले करणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने आज एनटीएने हा रिझल्ट डिस्प्ले केलेला आहे। आउटकम काय आहे याच्यामधून म्हणजे याच्यातून साध्य काय होणार आहे तर हे कशासाठी केलेलं असेल तर मे बी हे कुठल्या स्टेटमध्ये कुठल्या सेंटरमध्ये जे काही आता काही हायलाइटेड सेंटर होते तर तिथे किती विद्यार्थी होते, त्यांना काय स्कोर आलेला आहे, त्याचा इम्पॅक्ट पेपर लीक मध्ये झालाय का, अशा अनेक गोष्टी। परंतु हे कितपत मॅटर करेल ह्या पुढच्या गोष्टी आहेत। सोमवारी त्याची हिअरिंग कोर्टमध्ये होणार आहे, त्याच्यावरून ठरेल रिनीट होईल का नाही। परंतु महत्वाचा डेटा काय आहे तर आपण एक महाराष्ट्राचा अनालिसिस याच्यामधून केलेला आहे। मी तुम्हाला सांगतोच की स्टेट वाईज किती विद्यार्थी होते आणि किती विद्यार्थ्यांना 700 प्लस मार्क पडले, 650 पुन्हा 550 प्लस किती विद्यार्थी आहेत, अशा सर्वांचा डेटा तुम्हाला इथे मी दाखवतोच। त्यानुसार महाराष्ट्रामधले विद्यार्थी किती आहेत, 700च्या वरती, 650च्या वरती, 600च्या वरती, 500च्या वरती आणि त्याच्यानुसार आपण एमबीबीएस चा कट ऑफ काय जाऊ शकतो, काय विद्यार्थ्यांना एक्सपेक्टेड कट ऑफ राहू शकतो विद्यार्थ्यासाठी, याचं एक प्रिडिक्शन करण्याचा प्रयत्न करणार आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या वायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लवकरात लवकर करून घ्या। अशीच महत्वाचीच व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे। संपूर्ण माझ्या टीमने आणि आम्ही हा डेटा अनालिसिस केलेला आहे। त्याच्यानुसार एक्सपेक्टेड कट ऑफ जे विद्यार्थ्यांना माहित असणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण की आतापर्यंत माहित नव्हतं की एक्झॅक्टली महाराष्ट्रामधल्या विद्यार्थ्यांना किती मार्क्स पडलेले आहेत। मार्क्स तर चांगले पडलेले होते हे माहित होतं, कट ऑफ वाढणार आहे हे देखील अंदाज सांगितलेलाच होता, पण एक आता लमसम गोष्टी थोड्या बहुत क्लिअर आउट झालेल्या आहेत। तर आपण बघूया की कशा पद्धतीने या गोष्टी असू शकतात। ठीक आहे, तर यामध्ये बघा, यामध्ये पहा मी तुमच्या समोर दिसत असेल की साधारणतः याच्यामध्ये टोटल विद्यार्थी नंबर ऑफ विद्यार्थी किती बसलेले आहेत। ठीक आहे, त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्यांना किती मार्क्स पडलेले असतील आणि याच्यानुसार आपण सर्व त्याचा आउटकम फायनल काय येऊ शकतो हे तुमच्या समोर मी सांगतो। ठीक आहे, आता इथे पहा स्टेट वाईज आपण सांगितलं सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण हा डेटा प्रिपेअर केलेला आहे। याच्यामध्ये बघा काय आहे, महाराष्ट्र स्टेटमध्ये नंबर ऑफ स्टुडंट्स इथे आहेत, त्याच्यानंतर 700 प्लस किती आहे, 650 प्लस किती आहे, 600 प्लस किती आहे, 550 प्लस आणि 500 प्लस असं टोटल आहे। महाराष्ट्र झालं, राजस्थान झालं, केरळ, उत्तर प्रदेश हे प्रत्येक आपण इथे स्टेट घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे याच्यामध्ये सेंटर वाईज स्टुडंट किती होते आणि त्यांचा स्कोर हे सर्व इन्क्लूड केलेलं आहे। सेंटर वाईजची पण माझ्याकडे एक लिस्ट आहे, मी आम्ही प्रिपेअर केलेली, परंतु आपण एक जास्त लेंदी पीडीएफ होईल याच्यासाठी आपण एक शॉर्ट ह्याच्यामध्ये हे केलेलं आहे की टोटल स्टेट वाईज बघा असे सर्व विद्यार्थी होते, त्यांना किती मार्क्स पडले हे सर्व आहे। याच्यामध्ये देखील काही हायलाइटेड स्टेटमध्ये काही सेंटरमध्ये जे स्कोर आलेले आहेत ते देखील एक वेगळा विषय होऊ शकतो। आता पहा महत्वाचं काय बघा, महाराष्ट्रामधला डेटा बघूया आपण। ठीक आहे, आता महाराष्ट्रामध्ये नंबर ऑफ स्टुडंट्स बघा किती आहेत तर नंबर ऑफ स्टुडंट्स साधारणतः 2,75,242। ठीक आहे, 2,75,242 यामध्ये बघा 700 प्लस विद्यार्थी किती आहेत, 700 प्लस विद्यार्थी आहेत 205 विद्यार्थ्यांना 700 प्लस मार्क्स पडलेले। ठीक आहे, त्यानंतर 650 प्लस किती आहेत, 650 प्लस बघा साधारणतः 2,585 कमी आकडा नाही मित्रांनो, 650 प्लस विद्यार्थी आहेत। इम्पॅक्ट कट ऑफ वर खूप मोठा पडणार आहे याचा। 600 प्लस बघा किती विद्यार्थी आहेत, 7,616 हे 600 प्लस विद्यार्थी आहेत। त्यानंतर 550 प्लस 14,071 आणि 500 प्लस विद्यार्थी आहे साधारणतः 21,274। हा फक्त महाराष्ट्राचा डेटा आहे। ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये टोटल सेंटर पैकी 700 प्लस 205 विद्यार्थी आहेत, 650 प्लस 2,585 600 प्लस 7,616 आहे, 550 प्लस 14,000 विद्यार्थी आहेत आणि 500 प्लस 21,000पेक्षा जास्त विद्यार्थी, एवढ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामध्ये स्कोर मिळवलेला आहे। आता यातून आपण थोडंसं बघूया कट ऑफच्या दृष्टिकोनातून। ज्या विद्यार्थी व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी आता सबस्क्राईब करा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला। त्याच पद्धतीनं माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची देखील लिंक दिलेली आहे। टेलिग्राम ग्रुपमध्ये मी सर्व हा डेटा अनालिसिस पाठवतो, एक्सपेक्टेड कट ऑफ सेल देखील मी टेलिग्राम ग्रुपमध्ये पाठवतो। सर्वांनी आजच त्या लिंकला जाऊन जॉईन करा। आता आपण थोडंसं बघूया की लास्ट इयरचा एक सिनारिओ काय होता। ठीक आहे, हे आपलं कट ऑफचं बुक आहे, त्याच्यानुसार आपण सांगतोय की बघा या लास्ट इयरचा सिनारिओ बघा। आता थोडक्यात बघूया तर एमबीबीएस गव्हर्नमेंट बद्दल बोलायचं झालं तर एमबीबीएस गव्हर्नमेंट बघा
ओपन कॅटेगरीसाठी एक ओव्हरऑल मी सांगतो फक्त. ओपन कॅटेगरीमध्ये बघा लास्ट क्लोजिंग SML वॉज 3178 आणि त्या विद्यार्थ्याचा स्कोर होता 584. ठीक आहे, हा ऑल इंडिया रँक आहे 39,096. दॅट इज ऑल इंडिया रँक. स्टेट रँक काय आहे तर स्टेट रँक आहे 3178 आणि स्कोर काय होता नीटचा 584. आता बघा 3178. ठीक आहे, तर आता इथे आपण जर बघितलं डेटा अनालिसिस मध्ये जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये बघा साधारणतः कसं आहे की 650 प्लस बघा 650 प्लस 2585 विद्यार्थी आहेत. 650 प्लस आणि क्लोजिंग कितीला झाले 3178 ला. तर साधारणतः काही कॉलेजेसची संख्या वाढलेली आहे. ह्या सर्व जर गोष्टी आपण विचारामध्ये घेतला तर माझ्या ह्याच्यानुसार मी तुम्हाला सांगतो की एक साधारणतः काय होऊ शकेल. तर बघा याच्यानुसार आपण एक थोडासा विचार करूया की साधारणतः याच्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज बघा साधारणतः गव्हर्नमेंट कॉलेजसाठी काय राहू शकेल तर गव्हर्नमेंट कॉलेजसाठी कट ऑफ हा गव्हर्नमेंटसाठी MBBS 638 प्लस कट ऑफ जाईल. जर आपण काही हे जर केलं काही सीट वाढल्या तर ह्याच्यानुसार अनालिसिस घेतलं तर कारण की डेटाच इथं तुमच्या समोर सांगतोय 650 प्लस 2585 आहेत. लास्ट इयर क्लोजिंग वॉज लास्ट इयरला बघा कितीला गव्हर्नमेंट झालेला आहे 3178 ला 3178. तर याच्यानुसार आपण जर काही जागा वाढल्या आणि सगळं जर हे केलं कॅल्क्युलेशन जर केलं तर त्याच्यानुसार एक्सपेक्टेड कट ऑफ साधारणतः राहू शकेल 638 प्लस 638 ते 640 फॉर ओपन कॅटेगरी. याच्यानुसार 638 प्लस MBBS गव्हर्नमेंटचा कट ऑफ नक्कीच राहील. मी सर्व विद्यार्थ्यांना सांगितलेलं होतं, याच्यावर व्हिडिओ देखील बनवलेला होता आपण. 640 प्लस कट ऑफ जाण्याची शक्यता यावर्षी आहे कारण की ओव्हरऑल कट ऑफ तर वाढलेलाच होता परंतु महाराष्ट्रामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना चांगले मार्क होते. हे चांगले मार्क असल्यामुळे हा कट ऑफ आहे. असं नाही की सर्व विद्यार्थ्यांना बाहेरच्या राज्यामध्ये हायर मार्क्स असल्यामुळे महाराष्ट्राचा वाढणार नाही, कारण की महाराष्ट्रामध्ये सुद्धा तेवढेच मार्काचे विद्यार्थी आहेत. यातले अनेक विद्यार्थी चांगल्या कॉलेजला निघून जातील. त्याच्यानुसार मी तुम्हाला एक सांगतोय की एक्सपेक्टेड याच्यानुसार आपला कट ऑफ हा 638 प्लस राहील. आता हे झालं गव्हर्नमेंटसाठी. आता सेमी गव्हर्नमेंट मध्ये काय परिस्थिती होते ते तुम्हाला ते देखील मी क्लिअर करतो. आता पहा इथे जर बघितलं आपण आता 600 या आकड्याकडे तुम्ही थोडंसं लक्ष द्या. आता 600 प्लस बघा 600 प्लस किती विद्यार्थी आहेत 600 प्लस तर 600 प्लस आहेत महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी 7116. ठीक आहे, फार मोठा आकडा आहे 7616 600 प्लस विद्यार्थी. ठीक आहे, तर आता लास्ट इयरचं बघा प्रायव्हेटचं कितीला क्लोज झालेलं आहे. प्रायव्हेटचं क्लोज झालेलं आहे मित्रांनो साधारणतः 7197 वॉज द SML रँक 7197 आणि कॉलेज क्लोज झालं तर 525 ला. त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक होता 85,179. आता 7197 ला क्लोज झालेले लास्ट इयरला दॅट इज द SML. परंतु विद्यार्थ्यांना बघा स्कोर किती आहे याच्यामध्ये बघा किती विद्यार्थी 600 प्लस आहे तर 7116 आणि SML चं किती होतं 7197 म्हणजे किती होतं 7197. तर आता किती 7616 600 प्लस विद्यार्थी आहेत. मग बघा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ काय जाऊ शकेल. जरी कॉलेजची संख्या काही कॉलेजेस येणार आहेत नक्की आणि काही कॉलेजेसचं इन्स्पेक्शन देखील चालू आहे ऑनगोईंग, तर साधारणतः कॉलेजची संख्या आणि सर्व गोष्टी जरी वाढल्या तर माझ्या एक्सपेक्टेशन नुसार MBBS कट ऑफ क्लोज होईल बघा फॉर MBBS फॉर सेमी गव्हर्नमेंट सेमीसाठी साधारणतः 598 ते 595 प्लस 595 प्लस मोस्ट प्रोबॅबली तर 598 किंवा 600 प्लस याच्यामध्ये प्लस 5 मार्क्स पकडू शकतात. 598 प्लस 100% ओपन कॅटेगरीसाठी MBBS कट ऑफ जाईल कारण की तेवढे विद्यार्थी आणि सीटचं जर आउटकम बघितलं तर याच्यानुसार एवढा कट ऑफ हा नक्कीच राहू शकेल. हे तुमच्याकडे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. अनेक विद्यार्थी हे सध्या आपण काय केलेलं आहे टोटल महाराष्ट्राचा आकडा किती विद्यार्थ्यांना काय स्कोर आलाय त्याच्यानुसारचं गणित मांडलंय. लवकरच SML रँक येतील ते ऑलमोस्ट हे आपल्या महाराष्ट्रामध्ये किती विद्यार्थी हे कळालेच आहे. आता थोडंसं कॅटेगरी वाईज नुसार किती विद्यार्थी आहेत किती विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतील यावरून एक्झॅक्टली आपल्याला SML रँक कळतील आणि एक्झॅक्टली कट ऑफ आपण लवकरच तुम्हाला सांगणार आहे. परंतु एक लमसम गणित विद्यार्थ्याकडे मनामध्ये त्यांच्या लक्ष असणं गरजेचं आहे कारण की अनेक विद्यार्थी रिपीटचा विचार करतायत, काही विद्यार्थी दुसरं काहीतरी करण्याचा विचार करू शकतात. तर एक लमसम अशा स्वरूपाचा गणिताचा आउटकम आपण तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. गव्हर्नमेंट बघितलं तर 638 प्लस जाईल आणि सेमी जर बघितलं आपण तर साधारणतः 598 प्लस
नक्कीच सेमी गव्हर्नमेंटचा कट ऑफ राहू शकेल या वर्षीसाठी. ह्या सर्व डेटा तुम्हाला मी माझ्या टेलिग्राम चॅनलमध्ये शेअर करतो. आता यातून सोमवारी मंडेला काय होणार आहे तर फायनल डिसिजन येईल, फायनल आउटकम येईल, रिनीट होईल का नाही याच्यासाठी हा जो डेटा काढलेला आहे याच्यावर एआय सिस्टीमने वगैरे वेगवेगळे डेटा अनालिस्टची टीम हायर करून त्याचं अनालिसिस करणं सुरू आहे. त्याच्यावरून जर अनप्रेडिक्टेबल काही गोष्टी समोर आल्या, कुठल्या सेंटरमध्ये जास्तच विद्यार्थी सापडले असतील किंवा काही गोष्टी झाल्या असतील तर नक्कीच माननीय सुप्रीम कोर्टाकडून मंडेला याच्याबद्दल निर्णय घेण्यात येईल. दॅट इज रिनीट होईल का नाही किंवा याची प्रोबॅबिलिटी खूप कमी आहे, परंतु या सर्वाच्या गोष्टीतून जे आउटकम निघेल हे मंडेला आपल्याला समजणारच आहे. मंडे मॉर्निंग सेशन मध्ये आपण सर्वजण बघूया की फायनल आउटकम काय होईल आणि काउन्सिलिंग केव्हा चालू होऊ शकेल. ह्या सर्व गोष्टीचे उत्तर आपल्याला सोमवारी मिळणार आहेत. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. सर्व विद्यार्थ्यांना मी हे आपल्या ग्रुपमध्ये आणि माझ्या टेलिग्राम चॅनलमध्ये शेअर करतो. त्याच पद्धतीनं आपल्या वायब्रंटच्या इंस्टाग्राम चॅनलला देखील तुम्ही फॉलो करा. ठीक आहे. थँक्यू सो मच.